माझ्यामुळे त्रास झाला तुला, माझ्यामुळे झालंय हे सगळं. आई बाबाला वचन दिलं होतं, त्याच्यानंतर तुला चांगला सांभाळ करेन, काही कमी पडू देणार नाही. त्रास होऊ देणार नाही. चूक झाली माझ्याकडून. माझ्याकडून चूक झाली. एक नंबरचा बदमाश माणूस आहे तो जामकर. खाल्ल्या मटणाला तरी जागायचं होतं. एवढं खाल्लं पण तरी मी पैसे मागतोय. ए चिवळ्या, तो काय बदमाश नाही, व्यवहारी आहे. हे बघ, तुला गरज होती तेव्हा त्याच्या आज्यानं बापानं पैसे दिलं, मग ते परत नको का करायला? आईजीच्या जीवावर बायजी उदार. हा, आणि बाप बी तसलाच आणि तू बी तसलाच. खान तशी खापरण बाप तशी लेकर. बापामुळे समज झालं ये. एवढं मोठं डोक्यावर कर्ज करून ठेवलं होतं. एवढी जमीन होती आपली, सगळं मजे पैसे फुकून टाकली. हा, तुलाही सुतळाक नाही का? अरे अर्धी जमीन तर तुझ्या कुस्ती पायीच घाण ठेवली, पैसे काढलं. सारखं तुला खुराक खुराक, काढ पैसे खा खुराक. हा, आणि एक बी कुस्ती जिंकली नाही. आलीस का माझ्या कुस्तीवर पुरांदा? वाईस जरा तोंड बांध ठेव तुझं. सारखं सारखं तेच बोलती तू. अगं मागचं उकरून काढण्या परीस ना मला पुढं काय करायचं याचा विचार करू दे जरा. आता विचार काय करायचंय? कर्ज घेतलं म्हणल्यानंतर फेडावं तर लागणारच ना. हा, ते तर आहेच म्हणा. ए सुधाकरण गोपाल, आता तुम्हालाच काय ते बघावं लागेल बाबा. माझ्या बापाचं कर्ज मी फेडलं, आता माझं कर्ज तुम्ही दोघांनी मिळून फेडायचं. बघा कसं जमतंय ते. हो, पण गोपाळ कुठे आणलं एवढं पैसा? तर सुधाकरला हंडच गावलंय ना सोन्याचं. अगं पण त्याला चांगली नोकरी तरी आहे की. हा, मस्त चांगली नोकरी आहे, पण यांनी ती जमीन गोपाळला दिली आहे ना, मग गोपाळच पैसे भरेल. सुधाकर का भरेल पैसे? अगं पण ती जमीन त्यांच्या नावावर नाही झाली अजून. ए गप्पा की जरा. सारखं आपलं तेच 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 तेच. काय गरज होती शहाणपणा करून बोलायची? काय बोलले मी? हे बघा, काय करायचं तर आम्ही बघून घेऊ ते. त्यासनी बोलायची काय गरज होती? करतो आम्ही काहीतरी. काय गरज होती बोलायची? आता काय करणार? तुझ्या बापाकडनं आईकडनं किंवा तुझ्या भावाकडनं पैसे घेऊन आणणार काय? काय बोलले मी की लगेच माझा आई बाप काढताय तुम्ही? एक तर कर्ज काढलंय ते फेडायला लागणारच ना, नाही ते जमीन त्याच्या नावावरती होईल. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? तुम्हीच सांगा. फुलताय, नको रडू. काय गरज होती ही सगळं करायची?
सगळं म्हणजे मला लई येडं बनवू नका. त्या जामकरांच्या बहिणीच्या जखमेवर उपचार करायची काय गरज होती? माझ्या समोर जखम झाली होती. जखमावर उपचार करणं मला बरोबर वाटलं. एक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने मी सगळे केले. आणि काय हो, घरात काय चाललंय? तुमचं काय चाललंय? तो जामकर आधीच डोक्याला त्रास देऊन गेलाय. त्यात तुम्ही नका डोक्यात जाऊ. तुम्ही नका टेन्शन घेऊ त्या कर्जात. घरातल्यांनी कर्ज काढलं ते पण तुम्ही घरात नसताना. तुम्ही का सगळे पैसे भरायचे? हे बघा, हे घर माझं आहे आणि आपण सांगितलं ना, लवकरात लवकर मला पैसे काढावे लागतील. अहो पण सुधाकर भाऊजी आहेत ना, एवढी सरकारी नोकरी आहे त्यांची, पोलीस खात्यात कामाला आहेत, काही कमी कमवत नसतील. पण घरात पैसे द्यायचे नाहीत म्हणून रडत असतात सतत. घरात कधी पण पैशाचा विषय निघाला की ह्यांचे हात वर, आणि रंजू आत्या आहेतच त्यांचे कान भरायला. तुम्ही मात्र सगळीकडे पुढं पुढं पुढं. तुमची काही सरकारी नोकरी आहे का 5-25 लाख असेच पडून आहेत तुमच्याकडं, ते पैसे देताय लगेच? अहो हातावर पोट आहे आपलं, एवढे पैसे कुठून आणणार तुम्ही? मी काय तुम्हाला सगळे पैसे नाही देऊ देणार. मला तरी कुठं हौस आहे. काय म्हणलात? नाही, काय नाही. हे माझं घर आहे, माझ्या घरातली माणसं आहे. मलाही त्यांच्यासाठी सगळे केलं पाहिजे. तर तुम्ही सगळे पैसे भरायचे आणि मग सुधाकर भाऊजी आहेतच वाटणी मागायला, ते काय नाही. तुम्हाला मदत करायचीच आहे ना, मग घरच्यांना आधी वाटणी करायला सांगा. ज्याच्या वाट्याला जेवढं येईल तेवढा तो हप्ता भरेल. मग आपल्या वाट्याला जी जमीन येईल ना, त्यात आपण काहीतरी पिकवूया. आपल्याला 4 पैसे मिळतील आणि आपलं कर्ज पण फिटेल. काय बोलताय? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही. परत 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 सतत शेतीचा विषय. अहो मी करीन ना, तुम्ही नका काळजी करू. मी तात्यांची मदत घेईन, वाटलं तर 4 माणसं कामाला ठेवीन, पण चांगली शेती करीन. अहो मी कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय, जरा तरी समजून घ्या. अहो माझं घर आहे, घरातली माणसं माझी आहेत. रंजू आई माझ्याशी कशीही बोलत असेल, माझ्या आईसारखी हो. दादा जण माझं पटत नाही ना, त्याला वाटतं त्याचा स्वभाव नाही. ठीक आहे, त्याचा स्वभाव तसा असू द्या, पण माझं मन तसं नाही ना. आजी मला शिव्या देते, काय बी करू द्या, मला काय नाही वाटत. उलट तिची सावली आजूबाजूला सतत राहावी असं वाटतं. हे वाटणे बिटणे माझ्याच्यानं होणार नाही. सगळ्यात महत्वाचं, हे घर काय मी तुटू देणार नाही. अहो मी कुठं घर तोडायला सांगते का घरातल्या माणसांविषयी काही वाईट सांगते? एवढ्यानं काही घर तुटत नसतं. आणि घरात किती भांडणं होतात ना, माझं मला माहिती. मला एवढंच म्हणायचंय का कागदावर तरी वाटण्या झाल्या पाहिजेत. म्हणजे ज्याच्या वाट्याला जेवढं येईल तेवढा तो हप्ता भरेल ना. मी तुम्हाला एकट्याला पैसे भरू देणार नाही आणि इथून पुढे तुमचं काय ऐकणार पण नाही. तुम्ही जास्त विचार करू नका, झोपा.